नमस्कार, आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। चला वळूया तर एका नवीन बातमीकडे। आजची बातमी। आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामण गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते। यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे यावेळी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी उपजिल्हाधिकारी, खासदार व पोलीस उपअधीक्षक यांच्या समोरच शुभांगी पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे धुळ्यातील नो हॉकर झोनवरून अधिकच राजकारण तापताना पाहायला मिळत आहे। आपलं येणं, पाठिंबा देणं आणि आपल्याला वाटलं ते करून घेणं हे एकदम चुकीचं काम आहे। तिथे येऊन तिकडे पाचकंदील परिसरामध्ये म्हणून आम्ही लोकगाडी युनियनच्या अध्यक्ष असलो, त्यांच्यासाठी भांडत असलो तर शहराच्या नागरिकांसाठी सुद्धा आमचं काही कर्तव्य आहे। त्यांच्या समस्या आहेत, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो। मी रोज बाजार करायला जातो, भाजीपाला घ्यायला जातो, फ्रूट घ्यायला जातो। दिवसातून 4 कमीत कमी चक्र माझ्या पाचकंदील परिसरात होतात। एकंदर सर्व वातावरण आम्ही पाहिलेलं आहे आणि आताही आग्रह केला होता आमच्या लोट गाडीवाल्यांना 15 पट्ट्याच्या आत बसू द्या। आम्ही फक्त विनंती आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।